দয়াল মুর্শিদ যার সখা তার কিসের ভাবনা, মুর্শিদ যার সখা তার কিসের ভাবনা, আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিনা, আমার হৃদয় মাঝে काबा नयने मदीना। वय वर्ष 16 ती छोट्या पडद्यावर प्रकटली, अल्पावधीत घराघरात पोहोचली. मोठ्या पडद्यावर तिनं आपली जादू दाखवली. तिनं 50हून अधिक फिल्म्समध्ये काम केलं, अर्धा डझनपेक्षा जास्त वेब सिरीज केल्या. तिचं दिसणं, हसणं आणि बोलणं यावर बंगाली लोक फिदा झाले. ती वयाच्या केवळ 27व्या वर्षी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली. तिनं विधानसभा निवडणूक लढवली, पण पराभव पत्करावा लागला. पण ती थकली नाही, झुकली नाही. हार मानणं तिच्या रक्तात नाही. अवघ्या 33व्या वर्षी तिनं लोकसभा निवडणूक लढवली आणि थेट दिल्ली गाठली. कपाळावर मोठं कुंकू, चेहऱ्यावर तितकंच मोठं हास्य, सुती साडी आणि खांद्याला बॅग. जेव्हा ती दिसते तेव्हा एखादं उमललेलं फूल वाटेल, पण जेव्हा ती बोलते तेव्हा तिच्या शब्दातून निखारे बाहेर पडतात. विरोधकांच्या अंगावर काटा येतो. तिला प्रचारात इतकी मागणी असते की एका दिवसात तिला किमान 8 ते 10 सभा घ्याव्या लागतात. ती झंझावात आहे, ती वादळवाट आहे, ती राजकारणातला अंगार आहे. तिचं नाव आहे अर्थात तृणमूल काँग्रेसची खासदार সয়নী ঘোষ. তোমার বাংলা তো বিজেপির হাতে তুলে দেবেন, বৈষম্যকে জায়গা দেবেন, বিভাজনকে জায়গা দেবেন, এদেরকে আসতে দেবেন এখানে। गेल्या महिनाभरात या 33 वर्षाच्या तरुणीनं बंगालच्या इलेक्शनमध्ये तृणमूलसाठी 100च्या वर सभा घेतल्यात. भाजपचे डझनभर स्टार प्रचारक एकीकडे आणि सयोनी घोष एकीकडे. ती सगळ्यांना पुरून उरते. त्यामुळंच गेल्या महिन्याभरापासून देशभरामध्ये सयोनीचा प्रचार आणि तिचा विचार गाजतोय. सोशल मीडियावरचं नवं पॉलिटिकल सेन्सेशन म्हणून लोक तिच्याकडे पाहत आहेत. नमस्कार, मी अभिजित करंडे. सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कन्याकुमारी ते काश्मीर सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे बंगाल कोण जिंकणार. त्याचं कारण असं आहे की बंगालची लढाई भाजपनं पर्सनली घेतली आहे. अमित शहा तिथे गेल्या 15 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष आहे. किमान 2 लाख CRPFचे जवान बंगालची इलेक्शन नीट व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. देशभरामधून एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि अशाच पद्धतीचे बॅच छातीवर मिरवणारे अधिकारी IAS तिथं तैनात करण्यात आलेत. इलेक्शन कमिशननं SIRमध्ये 90 लाख लोकांची नावं कापली आहेत. 27 लाख लोकांची नावं डिस्क्रिपन्सीमध्ये अडकली आणि त्यातून केवळ 2 फेजच्या इलेक्शनमध्ये 2-2.5 हजार लोकांची नावं क्लिअर झाली, ज्यांना मतदान करता आलं. ही आहे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये होत असलेली इलेक्शन. आणि म्हणूनच इतक्या शक्तीला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेल्या नावांची चर्चा होणं स्वाभाविक आहे. त्यातलं अग्रेसर नाव आहे सयोनी घोष. सयोनीचा जन्म 1993चा. तिनं हिरेंद्र लीला पत्रान्वी स्कूलमधून 12वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि 16व्या वर्षी ती थेट फिल्म इंडस्ट्रीत दाखल झाली. इच्छेदाना या टेलिफिल्ममधून ती लोकांसमोर आली आणि राज चक्रवर्ती यांच्या नोटोबार नॉट आउट या फिल्मनंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही. बंगाली फिल्म इंडस्ट्रीत तिनं अल्पावधीत मोठं नाव कमावलं. तिच्या फिल्म्समधल्या बोल्ड भूमिका चाहत्यांना भावल्या. तिची बिनधास्त इमेज बंगाली मुलींसाठी इन्स्पिरेशन ठरली आणि 12 वर्ष बंगाली इंडस्ट्री गाजवल्यावर ती बंगालच्या राजकारणात आली. तिनं तृणमूल काँग्रेस जॉईन केली. वर्ष होतं 2021. थेट निवडणुकीच्या रिंगणातच उतरली. मतदारसंघ होता आसनसोल. पराभव झाला. पहिलाच धक्का. तिनं आयुष्यात पहिल्यांदाच पराभव असा समोरासमोर बघितला होता. पण ममतांनी तिला धीर दिला. अभिषेक बॅनर्जींनी तिला युवकचं प्रदेशाध्यक्षपद रिकामं करून दिलं, कारण आधी त्या पदावर ते स्वतः विराजमान होते. पुढच्या 3 वर्षात तिनं अख्खा बंगाल पायाखालून घातला. गाव, खेडं, पाडा अशी एकही जागा नाही जिथं सयोनीनं भेट दिली नाही. तरुणांशी थेट कनेक्ट. फिल्म इंडस्ट्रीतून असल्यामुळं डायलॉग्स आणि सुंदर आवाजातली गाणी. सयोनी फिल्म्समधून घराघरात पोहोचली होतीच, पण तिच्या राजकारणातल्या स्टाईलनं मनामनावर राज्य करायला सुरुवात केली. 2024ला ममतांनी तिला जादवपूर लोकसभेला उभं केलं, जिथून ममतांनी स्वतः पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. सयोनीचा जलवा होता. भरघोस मतांनी निवडून आली आणि मोदींविरोधातलं सर्वात ताकदीचं शस्त्र म्हणून लोकसभेमध्ये उभी राहिली. आता जेव्हा ममतांची बंगालमध्ये सगळ्यात मोठी परीक्षा सुरू आहे, तेव्हा ममतांसाठी सयोनी
12-15 तास प्रचार करताना दिसते. तिच्या प्रचाराची स्टाईल हटके आहे. ती थेट लोकांमध्ये घुसते आणि बंगालच्या अस्मितेचा मुद्दा मांडते. माटी, माणूस आणि बंगाली माणसाच्या स्वाभिमानाची गोष्ट करते. बंगालमधल्या सौहार्दाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही अशी प्रतिज्ञा करते. मोदी आणि शहांच्या कारभारावर थेट टीका करते. जेव्हा बंगालमधल्या बेरोजगारीवर बोललं जातं तेव्हा ती मोदींच्या वर्षाला 2 करोड रोजगार देण्याच्या आश्वासनाची आठवण करून देते. बंगालमधल्या हिंसेवर बोललं जातं तेव्हा ती भाजपनं ईडी सीबीआयच्या तयार केलेल्या दहशतीवर बोलते. जेव्हा बंगाल बांगलादेश होतोय असा प्रचार भाजपनं केला तेव्हा ती त्याला थेट गृहमंत्री अमित शहांचं अपयश असल्याचं प्रोजेक्ट करते. पण भारतीय माणूस केवळ कामावर नाही तर रामकृष्णावरच्या श्रद्धेवरही तितकाच निर्भर आहे हे सयोनीला नीट माहिती आहे. त्यामुळे मध्येच ती प्रचारामध्ये ठाकूरजींचं भजन गाते, मध्येच प्रभू श्रीरामाला साथ घालते. हिंदुत्वाचा आवाज आपल्यातही बुलंद असल्याचं ती पुन्हा अधोरेखित करते. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. फिल्मी गाण्यांमधून सुमधुर सूर छेडत मतदारांना आपलंसं करते. ममतांचा अपमान करणाऱ्या सुवेंदू अधिकारींना सी ग्रेड नेता म्हणून थेट आव्हान देते. तुमच्याकडे नोटा, पैसा, ईडी, सीबीआय आहे, पण आमच्याकडे हवाई चप्पल आणि साध्या साडीतली ममता आहे असं म्हणत भाजपला चिडवते. तू ममतांना सोडणार नाहीस कशावरून असा प्रश्न आजकालच्या कोलांट्यावड्यावरून विचारल्यावर मी राघव चड्ढा नाही ज्याची चड्डी होईल असं म्हणून सयोनी घोष जागेवर ठणकावते. ममतांनी 33% आरक्षणाची वाट न बघता सयोनी घोष, महुआ मोइत्रा, नुसरत जहाँसारख्या शेकडो महिलांना मेनस्ट्रीम राजकारणात आणलं आणि त्या संधीचं सयोनीसकट सगळ्यांनी सोनं केलं. निडर, निर्भय आणि आत्मसन्मानानं, स्वाभिमानानं सयोनीनं TMCचा झेंडा फडकत ठेवण्यासाठी अपार कष्ट घेतलेत. आज बंगालचं इलेक्शन संपलंय, मतदान संपलंय. सयोनी घोष यांच्यासह भाजपच्या नेत्यांची गडबड, लगबग ही संपली आहे. पण जेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांच्या नजरेखालून गेल्या महिनाभराचा प्रचार जाईल तेव्हा सयोनीचा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. तिची ममतांशी असलेली कमिटमेंट बघून विरोधकांनाही असूया वाटल्याशिवाय राहणार नाही. सयोनीसारखं प्रखर वक्तृत्व, निडर नेतृत्व असलेले नेते सगळ्याच राजकीय पक्षांसाठी निश्चितपणे आश्वासक चेहरा आहे. त्यामुळे सयोनी घोष यांच्या प्रचाराबद्दल तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणे मुंबई तकच्या पेजवरला तुम्ही फॉलो करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.